दर्शक हो, नमस्कार, सुप्रभात. महाराष्ट्राच्या आखाडामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजपासून आपण सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाची अपडेट आपल्याला देणार आहोत. सुरुवातीलाच एक खुश खबर आहे. आज 8 जुलै सकाळी 6च्या माहितीनुसार उजनी धरण हे प्लसमध्ये आले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त केला जात आहे. रात्रीत पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाल्याने उजनी धरण हे मायनस मधून +4.90% वर आले आहे. सध्या उजनीच्या घाटमाथ्यावर चांगला पाऊस झाला असून आज 2.84 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. दौंड येथील नदीची पाणी पातळी 503.10 मीटर असून उजनीत येणारा विसर्ग 1,17,263 क्युसेक इतका आहे. काल दौंड येथून जवळपास 1.5 लाखाहून अधिकचा विसर्ग उजनीत येत होता. मात्र तो आज जरी कमी झाला असला तरी खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे. खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सदृश्य पाऊस सुरू असल्याने धरणातून पाणी सोडण्यात आलेले आहे. त्यामुळे मुळा नदीकाठी असलेल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या खडकवासला धरणातून 27,203 क्युसेक इतका विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे याचा फायदा उजनीला होणार आहे. सध्या उजनी उपयुक्त पाणी साठ्यात आले असून 2.63 टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा आहे आणि एकूण पाणीसाठा 66.28 टीएमसी आहे. उजनीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे उजनीची वाटचाल दशकाकडे सुरू झाली आहे. गेल्या वर्षी याच वेळी उजनीत एकूण पाणीसाठा 116.64 टीएमसी इतका होता. उपयुक्त पाणीसाठा 52.94 टीएमसी इतका होता. मात्र यावेळी जरी उजनी लाभक्षेत्रात पाऊस कमी झाला असला तरी वरील धरणातून येणाऱ्या विसर्गामुळे उजनीत झपाट्याने वाढ होत आहे. सध्या उजनीतून कालवा बोगद्यासाठी कोणतेही पाणी सोडण्यात आले नाही. अशाच प्रकारचे उजनी अपडेट पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्राचा आखाडा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.